नवापूर येथे रोकडिया हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण व महाप्रसाद कार्यक्रम भक्तिभावात संपन्न। ग्रामदेवता स्वयंभू रोकडिया हनुमान मंदिर नवापूर येथे सुंदरकांड पठण महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी नवापूर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हनुमान भक्तीचा अनुभव घेतला। कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजा अर्चा व आरतीने करण्यात आली। त्यानंतर सुंदरकांड पठण करण्यात आले। या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। सुंदरकांड पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवक CA वतन अग्रवाल, राजू आगडे, चेतन अग्रवाल यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले। मान्यवरांचे मंदिर समिती व भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते भरत गावित यांनी मंदिरासाठी आर्थिक मदत दिली। तसेच त्यांनी मंदिराचा जुना व पौराणिक इतिहास उपस्थित भक्तगणांना सांगून मंदिराची परंपरा, श्रद्धा व महत्त्व याबाबत माहिती दिली। त्यांनी मंदिराच्या जतन व विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित यांनीही भाविकांशी संवाद साधून धार्मिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले। या धार्मिक उपक्रमांमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ दिसून आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज अग्रवाल, गोपाल अग्रवाल, राकेश अग्रवाल, हरीश हिरे, धर्मेश यादव, धर्मेश धोडिया, रवि धोडिया, अर्जुन यादव, राजू हिरे, अक्षय धोडिया, अल्पेश प्रजापत, धर्मेश परदेशी सह मंदिर समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक व भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। तो भगवान की कथा ही सुंदर है, लागे कहन कथा अति सुंदर। 8वां सुंदर हर श्री राम, ये है 8वां सुंदर। और 9वां आखिरी वाला सुंदर है सहज कृपन सन सुंदर नीति। नीति भी सुंदर होनी चाहिए। ये 9 प्रकार के सुंदर शब्दों का उच्चारण सुंदरकांड में आया हुआ है। और 9 है ब्रह्म का अंक। 9 किसका अंक है? ब्रह्म का अंक है। और ब्रह्मांक अगर 9 हो, 9 क्यों ब्रह्मांक है उसका अगर विचार करें तो 9 का पहाड़ा पढ़ोगे, बच्चों बोलो 9 का पहाड़ा बोलो तो 9 दूने 18, 8 और 1 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 और 2 7 और 2 9 चौक 36, 9 सारा पहाड़ा का अंत में भी 9 0 हटा दो 9, इसीलिए वह 9 ब्रह्मांक है। आज रोकडिया हनुमान या ठिकाणी जे प्राचीन मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सुंदरकांडचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार हे या सर्व या भागातील रहिवाशांनी केलेला आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ आज नवापूर वासी हे खुश आहेत। कारण आम्ही लहान होतो तेव्हापासून या मंदिरावर रोकडिया हनुमानवर पायी चालत यायचो दिवाळीच्या वेळेस आणि सगळा हनुमान दादाचा इथनं आशीर्वाद घेऊन परत संध्याकाळी घरी जायचो। इतकं प्राचीन हे मंदिर आहे, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आहे आणि त्याला स्वयंभू रोकडिया हनुमान म्हणतात। स्वतः त्यांची मूर्ती ही या ठिकाणी धरती मातेतनं प्रगट झालेली आहे, त्याच्यामुळे याला फार महत्त्व आहे आणि त्याला धार्मिकता पण त्या पद्धतीची आहे की ज्या पद्धतीने या संपूर्ण गावाचं रक्षण करणारा जर कोणी रक्षक असेल तर तो हनुमान दादा आहे। या नवापूरमध्ये प्रथम प्रवेश करताना सर्वात प्रथम हनुमान दादाचं आपल्याला दर्शन होतं आणि हनुमान दादाचं दर्शन घेऊन आपण गावामध्ये प्रवेश करत असतो। असं हे प्राचीन मंदिर आहे
आणि या मंदिराची अगदी दयनीय अवस्था झाली होती। या मंदिरामध्ये शंकर भगवानची मूर्ती असेल किंवा पिंड असेल त्या ठिकाणी ते खंडित झालेलं होतं आणि ते या सर्वांनी मिळून परत त्या ठिकाणी शंकर भगवानच्या, गणेशजीच्या, हनुमान दादांच्या मूर्त्या यांनी त्या ठिकाणी बसवलं आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून एक जीर्णोद्धाराचा कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी औचित्य साधून सुंदरकांड सुद्धा या ठिकाणी केलं। एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आहे। महाप्रसादाचं सुद्धा आयोजन या सगळ्या लोकांनी भक्तांसाठी केलेलं आहे। खूप आनंद वाटला। हीच धार्मिकता प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि जिथं जिथं भगवंताचं मंदिर आहे, मग ते मातेचं असेल का देवांचं असेल, देवी देवतांचं असेल, त्या ठिकाणी आपण ही सेवा केलीच गेली पाहिजे। त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलाच पाहिजे। जे जे या नवापूर शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे जे भगवंताचे मंदिर ओसाड पडलेले आहे ते सर्व मिळून आपण जीर्णोद्धार करूया। नवापूरमध्ये जे जे ग्रामस्थ आहेत, शहरावासी आहेत, ग्रामीण भागातील आहेत, जे हिंदू बांधव आहेत, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जी धार्मिकता आहे ही धार्मिकता जर जोपासायची असेल, प्रत्येक मंदिर, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, गल्लीबोळांमध्ये जे जे आपले मंदिरं आहेत, बरेचसे जीर्ण झालेले आहेत, त्या मंदिरांना आपण जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी पुनश्च त्या देवी देवतांची मूर्ती बसवली गेली पाहिजे। महाप्रसादाचा कार्यक्रम केला पाहिजे, कारण हे असं केल्याने या शहरावर कुठलंही संकट, कुठलंही विघ्न हे भगवंत येऊ देत नसतो। प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं राहावं, प्रत्येकाला सुख समाधानी, मुलांना चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य मिळावं यासाठी या ठिकाणी असे उपक्रम हे धार्मिक केले गेलेले असतात। त्याच्यात एक प्रत्यय म्हणून या ठिकाणी हे सुंदरकांडचा कार्यक्रम केला आणि हे भगवंताची फार वर्षापासून या ठिकाणी सेवा चालली होती, पण आज या सर्व स्थानिक लोकांनी या ठिकाणी येऊन हे काम केलं। खरोखर मनाला आनंद झाला, प्रसन्नता वाटली की असं सुसज्ज असं मंदिर या लोकांनी बनवलं। भगवंत नक्कीच त्यांना आशीर्वादित करेल। ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी सेवा केली आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की अशी सेवा ही प्रत्येकाच्या भगवंताच्या चरणी द्यावी लागते, कारण आपण आज जेही कमवतो आहे, आज जेही आपला स्वाद चालला आहे तो भगवंताच्या आशीर्वादामुळेच चाललेला आहे। म्हणून ज्याच्यामुळे हे आपल्याला भेटलं आहे त्याची सेवा करावी हे तुम्ही आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याप्रमाणे या ग्रामस्थांनी हनुमान दादाचं, शंकर भगवानाची पिंड, नंदी महाराज त्या ठिकाणी, कासव, असं हे सगळं एकत्रितरित्या केलं। फार सुंदर आहे, फार अति सुंदर प्रसंग केला। मन प्रसन्न झालं, मन भरून आलं की असं प्रत्येक मंदिर हे आपलं धार्मिकतेचं बनलं पाहिजे। हेच या निमित्ताने सांगतो। पुनश्च या रोकडिया हनुमानाच्या मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, परिश्रम केलं, मेहनत केलं, या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। एक चांगला उपक्रम त्यांनी केला, एक चांगलं मंदिर त्यांनी पुनश्च जीर्णोद्धार करून नवं केलं, म्हणून त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी विनंती करतो। आज आमचे प्रिंट मीडियाचे मित्र पेमेंद्र भाऊ पाटील यांचा सुद्धा वाढदिवस, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आई देवमोगरा माता त्यांना उदंड, दीर्घ, निरोगी, उत्तम आरोग्य देव या सुद्धा शुभेच्छा देतो। कारण धार्मिकता हे पसरवण्याचं काम, चांगल्या गोष्टी पसरवण्याचं काम हे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून होत असतं आणि त्यांचा सुद्धा आपण मानपान राखला पाहिजे। याच औचित्य साधून त्यांना सुद्धा या सर्व नवापूरवासियांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पुनश्च आपण सर्वजण या ठिकाणी आलात। ये रोकड़े हनुमान मंदिर है, ये लगभग 50 साल से को हम देख रहे हैं। इसके आगे का मंदिर है, इसका हमने जीर्णोद्धार किया हुआ है। यहाँ पे हनुमान श्री शंकर भगवान की मूर्ति खंडित थी, तो उसके नहीं हुआ मूर्ति बैठाई है। आज प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम रखा है और भंडारा रखा है। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।